नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी इम्रान नवाब आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतोय. हाय, आय एम इम्रान नवाब, असिस्टंट टीचर ॲट मोहन हायस्कूल. आय वेलकम टू ऑल ऑफ यू वन्स अगेन. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ॲक्टिवाइज आणि पॅसिवाइजचा अभ्यास करणार आहोत. हाऊ टू चेंज ॲक्टिवाइज into passivize, especially simple present tense and simple past tense. It means how to change simple present tense into passivize and how to change simple past tense into passivize. Simple present tense म्हणजे साधा वर्तमान काळ आणि सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ. प्रथम आपण ॲक्टिवाइज म्हणजे काय याचा अभ्यास करूया. ॲक्टिवाइज म्हणजे कर्तरी प्रयोग. द सेंटेन्स बिगिन्स विथ सब्जेक्ट. अँड पॅसिवाइज मीन्स द सेंटेन्स बिगिन विथ ऑब्जेक्ट. ॲक्टिवाइज ज्या वाक्याची सुरुवात कर्त्याने झालेली असते, कर्ता म्हणजे सब्जेक्ट, त्या वाक्याला ॲक्टिवाइज म्हणतात. आणि ज्या वाक्याची सुरुवात कर्माने झालेली असते त्या वाक्याला पॅसिवाइज असं म्हणतात. आता आपण मुलांनो स्ट्रक्चरचा अभ्यास करूया. फर्स्ट वी लर्न द स्ट्रक्चर ऑफ सिम्पल प्रेझेंट टेन्स. प्रथम आपण साधा वर्तमान काळ कसा असतो, कसा ओळखायचा, वाक्यरचना कशी असते याचा आपण अभ्यास करूया. मुलांनो लक्षपूर्वक ऐका आणि या ठिकाणी या PPTमध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या गोष्टींचा तुम्ही व्यवस्थित बाय हार्टली अभ्यास करा. सिम्पल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ. याची रचना बघा कशी असते. सब्जेक्ट, क्रियापद आणि कर्म अशी वाक्यरचना असते. यस म्हणजे सब्जेक्ट, त्याला कर्ता असं म्हणतात, क्रिया करणारा, ॲक्शन करणारा. व्ही म्हणजे वर्ब, त्याला इंग्रजीमध्ये व्ही म्हणजे वर्ब असं म्हणतात आणि मराठीमध्ये त्या शब्दाला क्रियापद असं म्हणतात. आणि ओ म्हणजे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. वर्ब म्हणजे क्रिया दर्शविणारा शब्द आणि ज्याच्यावरती क्रिया होते तो शब्द म्हणजे कर्म. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये नेहमी क्रियापदाचे प्रथम रूप वापरले जाते. फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब. क्रियापदांची एकूण 4 रूपं आहेत. त्यापैकी पहिलं रूप हे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये वापरतात. टेन्स ओळखायचा असेल तर तुम्ही प्रत्येक वाक्यामध्ये आलेला क्रियापद शब्द ओळखायचा आणि क्रियापदाच्या फॉर्मवरून तुम्हाला वाक्याचा टेन्स ओळखता येईल. आता आपण एक्झाम्पल घेऊया. आय गो टू स्कूल एव्हरी डे. या वाक्यामध्ये कर्म आलेला नाही आहे. टू स्कूल एव्हरी डे हे इतर शब्द आहेत. आय हा सब्जेक्ट आहे आणि गो हा मुख्य क्रियापद आहे आणि तो प्रथम रूपात आलेला आहे. आणि याचं ट्रान्सलेशन मी रोज शाळेत जातो अशा प्रकारे करावं लागेल. मुलांनो याचा पॅसिवाइज अभ्यासनापूर्वी आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स का वापरतो किंवा कधी वापरतो याचा थोडासा आपण अभ्यास करूया. वरचेवर वारंवार घडणारी कृती किंवा घटना किंवा सरावाची गोष्ट व्यक्त करण्यासाठी साधा वर्तमान काळ वापरतात. म्हणूनच या प्रकारच्या वाक्यांत बऱ्याच वेळा ऑलवेज, युजली, ऑफन, समटाइम्स, एव्हरी मंथ, ऑन संडे वगैरे शब्द वापरलेले असतात. फॉर एक्झाम्पल, रमेश रीड्स न्यूजपेपर.
रमेश वर्तमानपत्र वाचतो. या वाक्यामध्ये साधा वर्तमानकाळ आहे. दिस इज द एक्झाम्पल ऑफ सिम्पल प्रेझेंट टेन्स बिकॉज इन दिस सेंटेन्स द वर्ब केम इन द फर्स्ट फॉर्म reads. That's why here is simple present tense. रमेश रीड्स न्यूजपेपर. आता या वाक्यामध्ये एव्हरीडे शब्द आपण वापरू शकतो आणि एव्हरीडे शब्द आपण जर वापरला तर हे वाक्य रमेश रीड्स न्यूजपेपर एव्हरीडे. रमेश रोज वर्तमानपत्र वाचतो असा त्याचा अर्थ होईल. माय डिअर फ्रेंड, इन सिम्पल प्रेझेंट टेन्स we use present form of verb, means the first form of verb. If the subject begins with third person pronoun or name, then the verb gets s or es as suffix. याचा अर्थ असा की साध्या वर्तमान काळामध्ये जर वाक्याची सुरुवात एकवचनी नामाने झाली असेल किंवा थर्ड पर्सन प्रोनाऊनने झाली असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल ही किंवा शी, अशा वेळी मुख्य क्रियापदाला यस प्रत्यय किंवा यस प्रत्यय लागतो. फॉर एक्झाम्पल ही राईट्स लेटर या वाक्यामध्ये या वाक्याची सुरुवात ही या सर्वनामाने झालेली असल्यामुळे राईट या मुख्य क्रियापदाला यस प्रत्यय लागलेला आहे. और सीता राइट्स लेटर या वाक्याची सुरुवात सीता या शब्दाने झालेली आहे, नामाने झालेली आहे, एकवचनी आहे, म्हणून राईटला यस प्रत्यय लागलेला आहे. त्याचबरोबर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. क्रियेत ते, तो, तात इत्यादी शब्द असतात. म्हणजे जेव्हा तुम्ही या वाक्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन करता त्यावेळी क्रियेला ते, तो, तात अशा प्रकारचे प्रत्यय लागतात. फॉर एक्झाम्पल ही राईट्स लेटर म्हणजे तो पत्र लिहितो, या ठिकाणी तो प्रत्यय लागलेला आहे. जेव्हा कर्ता बहुवचनात असतो म्हणजे अनेक वचने असतो, अशा वेळी यस किंवा यस प्रत्यय मुख्य क्रियापदाला लागत नाही. मुख्य क्रियापद म्हणजे त्या वाक्यामध्ये क्रिया दर्शविणारा शब्द. फॉर एक्झाम्पल वी गो टू स्कूल या वाक्यामध्ये गो हा मेन वर्ब आहे आणि तो प्रथम फॉर्ममध्ये आलेला आहे, V1 मध्ये आहे, म्हणून या वाक्याचा टेन्स आहे सिम्पल प्रेझेंट. आणि या वाक्याचा कर्ता आहे वी, म्हणजे बहुवचनात कर्ता आहे, अनेक वचने कर्ता असल्यामुळे गो या क्रियापदाला यस प्रत्यय लागलेला नाही. आणखीन एक एक्झाम्पल घेऊया. दे सिंग याही ठिकाणी कर्ता अनेक वचने आहे म्हणून मुख्य क्रियापदाला यस प्रत्यय लागलेला नाही. अपवाद फक्त आय हा कर्ता एकवचनी आहे. ज्यावेळी आयचा वापर केला जातो त्यावेळी मुख्य क्रियापदाला यस प्रत्यय लागत नाही. ही गोष्ट मात्र तुम्ही लक्षात ठेवायची आहे. यानंतर आपण एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल ऑफ सिम्पल प्रेझेंट टेन्स. ही प्लेज क्रिकेट, तो क्रिकेट खेळतो. या वाक्यामध्ये ही कर्ता आहे, प्ले मुख्य क्रियापद आहे, क्रिकेट कर्म आहे. कर्ता एकवचनी असल्यामुळे मुख्य क्रियापदाला यस प्रत्यय लागलेला आहे. आय प्ले क्रिकेट, शी रीड्स स्टोरी, दे राईट लेटर, सीता बाईज अ बुक, वी ईट मँगो, रमेश वॉटर्स प्लांट, द बॉय पुशेस कार्ट, नीता स्पीक ट्रूथ. या वाक्यांवरून तुम्हाला सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय आणि या सिम्पल प्रेझेंट टेन्स तुमच्या लक्षात आला असेल. यानंतर आपण
चेंदवाईज करत असताना म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं पॅसिवाईजमध्ये रूपांतर करताना ज्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत त्याचा थोडासा आपण विचार करूया. कीप द फॉलोइंग थिंग्स इन माइंड व्हाईल चेंजिंग ॲक्टिव्ह इंटू पॅसिवाईज. फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू आयडेंटिफाय सब्जेक्ट, वर्ब अँड ऑब्जेक्ट. Then you have to memorize, you have to remember passive construction, and then you have to change personal pronoun as under if came in the sentence. म्हणजे जर वाक्यामध्ये वाक्याची सुरुवात ॲक्टिव्ह वाक्याची सुरुवात आयने झाली असेल किंवा वीने झाली असेल, यूने झाली असेल किंवा शी, ही, दे, तर बदल या ठिकाणी दिलेला आहे तो तशा प्रकारे तुम्ही बदल करायचा आहे. म्हणजे आय असेल तर मी, वी, अस, यू, यू, शी, हर, ही, हिम, दे, देम, इट, इट अशा प्रकारे तुम्ही बदल करायचा आहे. लेट्स सी हाऊ टू चेंज ॲक्टिव्ह वाईज ऑफ सिम्पल प्रेझेंट टेन्स इंटू पॅसिव्ह वाईज. स्ट्रक्चर ऑफ ॲक्टिव्ह वाईज तुमच्या लक्षात आलेलं आहे. ॲक्टिव्ह वाईजची रचना तुमच्या लक्षात आलेली आहे. आता आपण पॅसिवाईज करताना साधा वर्तमान काळाची पॅसिव्ह रचना मात्र लक्षात ठेवायची. या ठिकाणी स्क्रीनवरती पॅसिवाईजची रचना दिलेली आहे बघा. ओ प्लस ॲमिजार प्लस V3 इंटू ब्रॅकेट राहिलेले शब्द बाय प्लस सब्जेक्ट. ओ म्हणजे ऑब्जेक्ट, ॲमिजार ही सहाय्यकारी क्रियापदं आहेत, V3 म्हणजे क्रियापदाचे तिसरे रूप, पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब. आणि जर वाक्यामध्ये इतर शब्द असतील तर ते बायपूर्वी लिहावेत. त्यानंतर बाय शब्द लिहून पहिल्या वाक्याचा कर्ता लिहायचा आहे. हा नियम तुम्ही लक्षात ठेवायचा आहे पॅसिवाईज करताना. हा नियम जर तुमच्या लक्षात राहिला तर तुम्हाला ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करता येईल. बदल या ठिकाणी बघा, कर्माने कर्त्याची जागा घेतलेली आहे आणि कर्ता हा शेवटी गेलेला आहे बाय नंतर. आणि सहाय्यकारी क्रियापदे टू बीची रूपं या ठिकाणी आलेली आहेत आणि ती देखील कर्म जर एकवचनी असेल तर एकवचनी सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं, अनेकवचनी असेल तर आरचा वापर करायचा आणि जर आय असेल तर ॲमचा वापर करायचा. आणि क्रियापद नेहमी पॅसिव्ह वाक्यामध्ये थर्ड फॉर्ममध्ये वापरावे. नेहमी क्रियापदाचे तिसरे रूप वापरावे. आता या ठिकाणी आपण एक्झाम्पल घेऊया. पहिलं एक्झाम्पल आहे आय राईट अ लेटर. हे ॲक्टिव्ह वाक्य आहे. या वाक्यामध्ये आय हा सब्जेक्ट आहे, राईट हा मुख्य क्रियापद आहे, लेटर हा कर्म आहे. आता आपण या ठिकाणी पॅसिवाईज करूया. ओ आपण म्हणजे ऑब्जेक्ट, लेटर प्रथम घेऊया. लेटर शब्द घेतलेला आहे. आता सहाय्यकारी क्रियापद इज एकवचनी असल्यामुळे इजचा वापर करूया. राईट हा मुख्य क्रियापद आहे आणि त्याचं तिसरं रूप रिटर्न. त्यानंतर या ठिकाणी इतर शब्द नसल्यामुळे डायरेक्टली आपण बाय घेऊया आणि कर्ता आय. आता हा सर्वनाम आलेला असल्यामुळे त्याची द्वितीय विभक्ती मी. अशा प्रकारे हे पॅसिव्ह वाक्य होईल. लेटर इज रिटन बाय मी. सेकंड एक्झाम्पल, राम इट्स अ मँगो. आता या ठिकाणी या वाक्यामध्ये राम सब्जेक्ट आहे, इट मुख्य क्रियापद आहे, मँगो कर्म आहे. मँगो एकवचनी असल्यामुळे इजचा वापर करावा लागेल. इट्स इटन बाय राम. मँगो इज इटन बाय राम. हे पॅसिव्ह वाक्य होईल. तिसरं वाक्य आहे ही सिंग सॉन्ग. ही कर्ता आहे, सिंग मुख्य क्रियापद आहे, सॉन्ग कर्म आहे आणि तो अनेकवचनी असल्यामुळे सॉन्ग आरचा वापर करावा लागेल. आर हे सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागेल. सिंगचं तिसरं रूप संग, त्यानंतर बाय आणि हिची द्वितीय विभक्ती हिम. ॲन्सर सॉंग्स आर संग बाय हिम. अशा प्रकारे या ठिकाणी बदल होईल. मुलांनो, ॲक्टिव्ह वाईजचं पॅसिवाईज करताना पॅसिवाईजची जी रचना आहे ती तुम्ही लक्षात ठेवा. ॲक्टिव्ह वाईज अगोदर त्या वाक्याचा टेन्स ओळखा. ॲक्टिव्ह वाईज सिम्पल प्रेझेंट टेन्सची
जी ॲक्टिवाईची जी रचना आहे ती दिलेली आहे ती तुम्ही लक्षात ठेवा आणि पॅसिवाईज करत असताना त्याची जी रचना दिलेली आहे ती तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे या ठिकाणी वाक्ये दिलेली आहेत. ही वाक्य तुम्हाला घरी सोडवण्यासाठी दिलेली आहेत. ही वाक्य तुम्ही सर्वांनी सोडवायची आहेत. आता आपण सिंपल पास्ट टेन्सचा अभ्यास करूया. प्रथम आपण सिंपल पास्ट टेन्सची वाक्यरचना लक्षात घेऊया. सिंपल पास्ट टेन्स एस प्लस V2 प्लस ओ अशी ॲक्टिवाईची रचना असते. म्हणजे कर्ता क्रियापदाचे दुसरे रूप अधिक कर्म. सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये V1चा वापर केला जातो आणि सिंपल पास्ट टेन्समध्ये V2चा म्हणजे सेकंड फॉर्म ऑफ वर्बचा वापर केला जातो. आणि पॅसिव्ह रचना बघा, ओ प्लस वॉज वेअर प्लस V3 इंटू ब्रॅकेट राहिलेले शब्द प्लस बाय प्लस यस अशी रचना असते. या ठिकाणी फक्त बदल काय झालेला आहे, ॲम इज आरच्या ऐवजी वॉज वेअरचा वापर करण्यात आलेला आहे. कर्म जर एकवचनी असेल तर वॉजचा वापर करा आणि अनेकवचनी असेल कर्म तर वेअर हाच कार्यकारी क्रियापद वापरायचा आहे. पॅसिव्ह वाक्यामध्ये नेहमी क्रियापद थर्ड फॉर्ममध्ये वापरला जातो. याही ठिकाणी तुम्हाला ॲक्टिवाईजची रचना आणि पॅसिवाईजची रचना लक्षात ठेवावी लागेल. फॉर एक्झाम्पल, आय रोट अ लेटर. या वाक्यामध्ये आय हा कर्ता आहे, रोट हा मुख्य क्रियापद आहे आणि तो सेकंड फॉर्ममध्ये आलेला आहे. अ लेटर कर्म आहे. याचा अर्थ मी पत्र लिहिले आणि सिंपल पास्ट टेन्समध्ये मुख्य क्रियापदाला ले असा प्रत्यय लागतो. आता याचं पॅसिवाईज बघा. नियमानुसार पॅसिवाईजची रचना जी दिलेली आहे त्याप्रमाणे याचं पॅसिव्ह वाक्यामध्ये रूपांतर अशा प्रकारे होईल. अ लेटर कर्म आहे, एकवचनी असल्यामुळे वॉज आपण घेऊया. आता क्रियापदाचे तिसरे रूप रूटचं रिटर्न करावं लागेल. त्यानंतर बाय शब्द घ्यायचा आणि वाक्याची सुरुवात आयने झालेली आहे, सर्वनाम आलेलं आहे आणि तो पॅसिव्ह वाक्यामध्ये बायनंतर मीमध्ये करावं लागेल. मग वाक्य अशा प्रकारे होईल, अ लेटर वॉज रिटर्न बाय मी. सेकंड एक्झाम्पल, ही फाउंड अ बुक. त्याला पुस्तक सापडले. ही कर्ता आहे, फाउंड हा मुख्य क्रियापद आहे, दुसऱ्या रूपात आलेला आहे, अ बुक कर्म आहे. याचं पॅसिवाईज, अ बुक वॉज फाउंड बाय हिम. अ बुक ऑब्जेक्ट आहे, एकवचनी म्हणून वॉज घेतलाच आहे कधी क्रियापद. फाउंड तिचं रूप पण फाउंडच आहे आणि त्यानंतर बाय शब्द घेतला हिम. आता वरील वाक्यामध्ये म्हणजे ही फाउंड अ बुक या वाक्यामध्ये इतर शब्द नसल्यामुळे बायच्या आधी या ठिकाणी आपल्याला लिहिण्याची काही आवश्यकता भासलेली नाही. तिसरं वाक्य, ही काउंटेड देम अगेन अँड अगेन. या वाक्यामध्ये ही हा कर्ता आहे, काउंटेड हा मुख्य क्रियापद आहे, ईडी प्रत्यय लागलेला आहे, सेकंड फॉर्म आहे त्याचा. देम हा ऑब्जेक्ट आहे, अगेन अँड अगेन हे इतर शब्द आहेत. याचा पॅसिवाईज बघा. देम सुरुवातीला घेऊया, ऑब्जेक्ट आहे, देमचं रूपांतर देमध्ये होईल. जर ॲक्टिव्ह वाक्यामध्ये एखाद्या सर्वनामाची द्वितीय विभक्ती असेल आलेली असेल, कर्म म्हणून आलेली असेल तर ती पॅसिवाईज करताना प्रथम विभक्तीमध्ये घ्यावी. एवढी गोष्ट मात्र तुम्ही लक्षात ठेवायची आहे. दे वेअर काउंटेड, काउंटेड तिचं रूप पण तेच आहे. आणि आता अगेन अँड अगेन हे इतर शब्द या ठिकाणी आपण घेतले बाय आणि त्यानंतर हिचं रूपांतर हिममध्ये. म्हणजे उत्तर कसं होईल, दे वेअर काउंटेड अगेन अँड अगेन बाय हिम. आता या ठिकाणी वाक्य दिलेली आहेत मुलांनो. ही वाक्य तुम्ही व्यवस्थित वाचा. मी एकदा वाचतोय. आय ॲडेड अ रुपी. ही डिपॉझिट 1000. दे फॉरगॉट होमवर्क. ही थ्रो बॉल. शी टोल्ड मी स्टोरी. वी अंडरस्टूड दिस लेसन. दे गेव अस अ रिवॉर्ड. यू ब्रोक स्टिक. इम्रान प्लेड क्रिकेट. सीता शो न्यू प्रोजेक्ट. ही वाक्य दिलेली आहेत. ही वाक्य तुम्ही घरी सोडवायची आहेत. थँक्यू.
सी यू अगेन. हॅपी लर्निंग. गुड लक. धन्यवाद.